लक्ष द्या, बायोडायव्हर्सिटी अँड कॉन्झर्वेशन या टॉपिकमध्ये आपण द मीनिंग ऑफ बायोडायव्हर्सिटी, त्याच्यानंतर लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी. देर आर 3 लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी: स्पेसिस बायोडायव्हर्सिटी, जेनेटिक बायोडायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम बायोडायव्हर्सिटी. बरोबर आहे. या लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये पहिल्यांदा जेनेटिक बायोडायव्हर्सिटी येतो, त्याच्यानंतर स्पेसिस बायोडायव्हर्सिटी येतो आणि नंतर इकॉलॉजिकल बायोडायव्हर्सिटी येणार आहे. त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ बायोलॉजी किंवा बायोडायव्हर्सिटी आपण बघितलेलं आहे. बायोडायव्हर्सिटी, सो मेजरमेंट ऑफ बायोडायव्हर्सिटीचं मोजमापन करत असताना 3 पद्धतींमध्ये केलं जातं: अल्फा, बीटा अँड गॅमा. सो अल्फा बायोडायव्हर्सिटी, बीटा बायोडायव्हर्सिटी आणि गॅमा बायोडायव्हर्सिटी. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू इकोसिस्टम्स. त्याच्यानंतर लॉसेस ऑफ बायोडायव्हर्सिटी आणि लास्ट पॉईंट आपण त्याच्यामध्ये बघितलेला आहे एंडेमिक स्पेसिस. ओके, सो असे हे 6 जे छोटे छोटे पॉईंट आहेत ते आपण लास्ट लेक्चरला बघितलेले आहेत. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बायोलॉजिकल हॉटस्पॉट. ओके, आता बायोलॉजिकल हॉटस्पॉट्स म्हणजे काय, तर असा रिजन्स ज्या ठिकाणी रिच बायोडायव्हर्सिटी असते आणि एंडेमिक स्पेसिस भरपूर असतात. काय म्हणतो बघा, असा रिजन की ज्या रिजनला बायोडायव्हर्सिटी रिच असते आणि एंडेमिक स्पेसिस भरपूर असतात, त्याला म्हणायचं बायोलॉजिकल हॉटस्पॉट. मग स्टेटमेंट दिले, बायोलॉजिकल हॉटस्पॉट्स आर नॅचरल एन्व्हायरमेंट विथ हाय बायोडायव्हर्सिटी अँड एंडेमिक स्पेसिस. बायोडायव्हर्सिटी हा बायोलॉजिकल हॉटस्पॉट्स हा असा नॅचरल एन्व्हायरमेंट आहे ज्या ठिकाणी आपल्याला हाय बायोडायव्हर्सिटी आणि एंडेमिक स्पेसिस पाहायला मिळतात. बरोबर आहे का? हाय बायोडायव्हर्सिटी आणि एंडेमिक स्पेसिस बघायला मिळणार आहेत. ओके, पुढं काय म्हटलंय बघा, अमॉंग 34 हॉटस्पॉट्स ऑफ द वर्ल्ड, द 2 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स ऑफ इंडिया आर वेस्टर्न घाट्स अँड ईस्टर्न हिमालयाज. टोटल जगामध्ये जवळपास 34 हॉटस्पॉट आहेत. त्या 34 हॉटस्पॉटपैकी 2 हॉटस्पॉट हे इंडियामध्ये आहेत. ते म्हणजे पहिला हॉटस्पॉट कुठला, वेस्टर्न घाट्स, आणि दुसरा हॉटस्पॉट ईस्टर्न घाट्स म्हणजे हिमालया. ओके, सो पश्चिम घाट हा पहिला इंडियामधला हॉटस्पॉट आहे आणि दुसरा आहे तो पूर्वी हिमालय हा दुसरा हॉटस्पॉट आहे. ह्या रिजन्समध्ये रिच बायोडायव्हर्सिटी आहे, बायोडायव्हर्सिटी भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे, एंडेमिक स्पेसिस भरपूर आहेत. एंडेमिक म्हणजे ज्या स्पेसिस फक्त त्याच रिजनमध्ये सापडतात अशा पद्धतीने. मग टोटल जगामध्ये 34 हॉटस्पॉट आहेत, बायोलॉजिकल हॉटस्पॉट आहेत. त्याच्यापैकी 2 इंडियामध्ये आहेत. पहिला कुठला आहे, वेस्टर्न घाट्स, आणि दुसरा आहे तो ईस्टर्न हिमालयाज. ओके, सो याच्यामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ईस्टर्न हिमालयाजमध्ये काय काय येतं, तर अरुणाचल प्रदेश आहे की नाही, सिक्कीम, राईट, त्याच्यानंतर मेघालय, मिझोराम, हे सगळे त्याच्यामध्ये देश येतात. याच्यामध्ये रिच बायोडायव्हर्सिटी आहे. आजही ह्या भागांमध्ये आदिवासी प्रजाती राहतात ज्यांनी कधीही शहर बघितलेलं नाही. ओके, आणि ते अगदी योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राहतात, हेल्दी असतात. ओके, त्याच्यानंतर वेस्टर्न घाट्स म्हणजे आपण आपला कोयनगरच्या पुढं गेलं की तो घाट सगळा चालू होतो. बरोबर आहे. समुद्र सपाटीपासून थोड्याच अंतरावरती आहे, 50 ते 100 किलोमीटरच्या अंतरावरती आहे समुद्र सपाटीपासून. आणि त्याची सुरुवात ही गुजरातच्या बॉर्डरपासून होते ते अगदी केरळपर्यंत. केरळचे किंवा तमिळनाडूचे किंवा कर्नाटकाचे निलगिरी हिल्स याच्यामध्ये त्याचा शेवट होतो. ओके, या हॉटस्पॉट्समध्ये बायोडायव्हर्सिटी रिच एरिया आहे ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर एंडेमिक स्पेसिस बघायला मिळतात, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ओके, बायोलॉजिकल हॉटस्पॉटचं मीनिंग समजलं. बरोबर आहे. असा नॅचरल एन्व्हायरमेंट
असं नॅचरल एन्व्हायरमेंट की ज्याच्यामध्ये आपल्याला भरपूर काय बघायला मिळतात, भरपूर बायोडायव्हर्सिटी बघायला मिळणार आहे आणि एंडेमिक स्पेसिस बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरा काय पॉईंट बघितला आहे आपण, 34 हॉटस्पॉट्स पूर्ण जगामध्ये आहेत, त्यापैकी 2 हॉटस्पॉट्स इंडियामध्ये आहेत. पहिला येतो पश्चिम घाट आणि दुसरा येतो पूर्व हिमालय. ओके, या पद्धतीने तो डायग्राममध्ये ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढं थ्रेटन्ड स्पेसिस म्हणजे काय बघा, द स्पेसिस हुज पॉप्युलेशन नंबर इज डिक्रीजिंग अँड लाईकली टू डिक्रीज मोर इन फ्युचर इज कॉल्ड थ्रेटन्ड स्पेसिस. थ्रेटन्ड स्पेसिस म्हणजे अशा स्पेसिस की ज्यांचा नंबर किंवा ज्यांचं पॉप्युलेशन आहे ते अगदी फास्ट कमी होते आणि भविष्यात अजून कमी होणार आहे, ह्याला म्हणायचं थ्रेटन्ड स्पेसिस. आता इंडियामध्ये टायगर रिझर्वायर करण्याची गरज का पडली, तर वाघांची संख्या ही इंडियामध्ये पहिली हजारात मोजली जायची, आता शेकड्यामध्ये मोजली जाते. ओके, आणि अजून भविष्यात जर लक्ष दिलं नसतं तर अजून तो नंबर खूप कमी आला असता आणि आपण चित्रामध्ये फक्त दाखवलं की ह्याला म्हणायचं वाघ, असंच दाखवलं असतं, वाघ आपल्याला जिवंत बघायला मिळाला नसता. याच्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, टायगर रिझर्वायर प्रोजेक्ट्स तयार केलेले आहेत. ओके, टायगर रिझर्वायर प्रोजेक्ट्स तयार केलेले आहेत आणि एका वाघाला जगवायला हा कोटीत खर्च केला जातो, लक्षात ठेवायचं. आणि वाघ ही जगवलेले आहेत, समजलं. पण थ्रेटन स्पेसिस म्हणजे काय, तर अशी कुठलीही स्पेसिस असेल की ज्यांचं पॉप्युलेशन रॅपिडली कमी होतंय आणि भविष्यात अजून कमी होऊ शकेल, त्याला म्हणायचं थ्रेटन स्पेसिस. एंडेमिक म्हणजे काय, तर जी स्पेसिस विशिष्ट भागामध्येच बघायला मिळते त्याला एंडेमिक स्पेसिस असं म्हणायचं. थ्रेटन स्पेसिस म्हणजे काय, तर जी स्पेसिस, ज्या स्पेसिसचं पॉप्युलेशन हे कमी होते आणि भविष्यात अजून कमी होण्याची शक्यता आहे, त्याला म्हणायचं थ्रेटन स्पेसिस. समजलं. सो थ्रेटन्ड स्पेसिस, द स्पेसिस हुज पॉप्युलेशन नंबर इज डिक्रीजिंग अँड लाईकली टू डिक्रीज मोर इन फीचर्स इज कॉल्ड थ्रेटन स्पेसिस. म्हणजे असं स्पेसिस की ज्यांचं पॉप्युलेशन हे कमी होत चाललेलं आहे आणि भविष्यामध्ये अजून कमी होण्याची शक्यता आहे, त्याला म्हणायचं थ्रेटन स्पेसिस. समजतंय. मग त्याच्यामध्ये IUCN म्हणजे काय, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. ओके, IUCNचा लॉंग फॉर्म काय दिलाय, जो आपण लास्ट लेक्चरमध्ये पण बघितला होता ना. IUCN म्हणजे काय, इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. लक्षात ठेवायचं, हा लॉंग फॉर्म तुम्हाला CETला किंवा नीटला विचारला जाऊ शकतो. IUCN. IUCN दॅट मीन्स व्हॉट, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. ओके, आता त्याच्यामध्ये बघा, या IUCNनं एक रेड डेटा बुक मेंटेन केलाय, रेड डेटा बुक मेंटेन केलाय IUCNनं. तो रेड डेटा बुक म्हणजे काय बघा, द बुक मेंटेन्ड बाय IUCN इन विच थ्रेटन स्पेसिस आर रेकॉर्डेड इज कॉल्ड रेड डेटा बुक. रेड डेटा बुक म्हणजे काय, तर IUCNनं असं एक पुस्तक मेंटेन केलेलं आहे की ज्या पुस्तकामध्ये पूर्ण जगातल्या अशा काही स्पेसिस आहेत की त्या नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत, त्यांचा डेटा मेंटेन केलाय, त्याला म्हणायचं रेड डेटा बुक. ओके, रेड डेटा बुक म्हणजे काय, तर थ्रेटन स्पेसिसची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचं. थ्रेटन स्पेसिस म्हणजे काय, तर ज्या स्पेसिसचं पॉप्युलेशन हे डिक्रीज होत चाललेलं आहे आणि भविष्यामध्ये अजून डिक्रीज होण्याची शक्यता आहे, त्याला म्हणायचं थ्रेटन स्पेसिस. IUCN म्हणजे काय, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. हा IUCN आहे. IUCNनं एक रेड डेटा बुक मेंटेन केलेला आहे. तर रेड डेटा बुक म्हणजे काय, तर त्या असं एक बुक्स की ज्याच्यामध्ये थ्रेटन स्पेसिसची इन्फॉर्मेशन आहे. ओके, सो द बुक मेंटेन्ड बाय IUCN इन विच थ्रेटन स्पेसिस आर रेकॉर्डेड इज कॉल्ड रेड डेटा बुक. ह्याच्यामध्ये थ्रेटन स्पेसिसचं रेकॉर्डिंग केलं जातं, त्याला म्हणायचं रेड डेटा बुक. ओके, त्याच्यानंतर बघा MAB, MAB आहे का, मॅन अँड बायोडायव्हर्सिटी प्रोग्रॅम. लक्षात ठेवायचे, सगळ्याचे लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत पाहिजे. MAB म्हणजे काय, मॅन अँड बायोडायव्हर्सिटी प्रोग्रॅम. WWF म्हणजे काय, वर्ल्ड
द वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर. लक्षात ठेवायचं. WWFचं लॉंग फॉर्म वेगळं सांगायचं नाही. वर्ल्ड वाईड फेडरेशन्स किंवा वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन्स असं म्हणायचं नाही. WWF म्हणजे काय? द वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर. लक्षात ठेवायचं. पूर्ण जगातून हा जो क्लब आहे किंवा हे जे एक ऑर्गनायझेशन आहे ते पूर्ण जगामधून पैसे गोळा करतं आणि ज्या ठिकाणी स्पेसिस जगवायच्या आहेत, ज्या ठिकाणी नेचर कॉन्झर्व करायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला पर्यावरण वाचवायचं आहे त्या ठिकाणी हे मदत करतं. ओके, म्हणजे अशा काही इंटरनॅशनल लेवलच्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या खरोखर प्रयत्न करत आहेत. त्यामुळं आज बायोडायव्हर्सिटी मेंटेन आहे, नाहीतर बायोडायव्हर्सिटी आत्तापर्यंत मेंटेन राहिली नसती. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर IBWL म्हणजे काय? इंडियन बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ. त्याच्यानंतर IBP म्हणजे काय? इंटरनॅशनल बायोलॉजिकल प्रोग्राम, राईट. आणि UNDP म्हणजे काय? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, सो एवढे सगळे हे जे लॉंग फॉर्म्स आहेत ते लक्षात ठेवायचे. मॅप म्हणजे मॅन अँड बायोडायव्हर्सिटी प्रोग्राम. WWF म्हणजे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर. IBWL म्हणजे काय? इंडियन बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ. IBP म्हणजे काय? इंटरनॅशनल बायोलॉजिकल प्रोग्राम. UNDP म्हणजे काय? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, सो ऑल दिस लॉंग फॉर्म्स आर इम्पॉर्टंट. हे नीटच्या दृष्टीनं आणि CETच्या दृष्टीनं तुम्हाला महत्त्वाचे आहेत. पुढं मेजर कॅटेगरीज ऑफ थ्रेटन स्पेसिस. आता या थ्रेटन स्पेसिसमध्ये कॅटेगरीज केलीत बघा. 2 कॅटेगरीज आहेत, आहे की नाही? म्हणजे तुम्ही जर बघितलं तर थ्रेटन स्पेसिस आहे, बरोबर आहे. थ्रेटन स्पेसिस थ्रेटन स्पेसिस आहेत. ह्याच्यात 2 कॅटेगरी केल्यात. पहिली कॅटेगरी एक्सटिंक्ट. म्हणजे त्या प्रजाती पूर्णपणे काय झालेत? नाहीशा झालेत. ओके, एक्सटिंक्ट. आणि अशा काही प्रजाती आहेत की ज्या नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत, इनडेंजर्ड. ओके, सो इनडेंजर्ड. सो देर आर 2 मेजर कॅटेगरीज ऑफ थ्रेटन्ड स्पेसिस. बरोबर आहे. थ्रेटन स्पेसिसच्या 2 कॅटेगरीज आहेत. पहिली आहे ती एक्सटिंक्ट आणि दुसरी आहे ती इनडेंजर्ड. एक्सटिंक्ट म्हणजे काय? जी ऑलरेडी नामशेष झालेली आहे. आणि एनडेंजर्ड म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे. कारण थ्रेटनचंच मिनिंग आहे ना. थ्रेटन स्पेसिस म्हणजे काय? तर अशा स्पेसिस ज्यांचं पॉप्युलेशन हे डिक्रीज होत चाललेलं आहे आणि भविष्यात अजून डिक्रीज होऊ शकतं. त्याच्या 2 कॅटेगरीज केलेल्या आहेत, एक्सटिंक्ट आणि एनडेंजर्ड. ओके, मग बघूया आपण. एक्सटिंक्ट, द मेजर कॅटेगरीज ऑफ थ्रेटन स्पेसिस. So there are 2 categories of threatened species. First one is the extinct species and second one is the endangered species. बघा काय म्हटलंय बघा extinct species मध्ये, the species that completely disappear from earth are called extinct species. अशी स्पेसिस की जी पूर्णपणे पृथ्वीवरून नामशेष झालेली आहे, नष्ट झालेली आहे, तिला म्हणायचं एक्सटिंक्ट स्पेसिस. आणि दुसरं endangered species म्हणजे काय? The species whose population drastically reduced and are in danger of extinction are called endangered species. For example, Asiatic lions. बरोबर आहे, एशियन लायन. त्याच्यानंतर वन हॉर्न्ड रायनोसॉर्स, एक शिंगाचा गेंडा. बरोबर आहे. लायन टेल्ड मकाऊ, काल बघितलेलं माकड, राईट. निलगिरी थार. बरोबर आहे. या पद्धतीनं. आता वल्नरेबल स्पेसिस म्हणजे काय? तिसरी कॅटेगरी केलेली आहे या थ्रेटन स्पेसिसमध्ये, वल्नरेबल स्पेसिस. ओके, तिसरी वल्नरेबल स्पेसिस. वल्नरेबल स्पेसिस म्हणजे काय बघा, द स्पेसिस दॅट लाईकली एंटर्स द इंडेंजर्ड कॅटेगरी आर कॉल्ड वल्नरेबल स्पेसिस.
म्हणजे अशा स्पेसिस की ज्या इंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये जाऊ शकतात. अजून गेलेत का? नाहीत. नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत का? नाहीत, पण होऊ शकतात. त्यांच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्या होऊ शकतात. त्याला म्हणायचं वल्नरेबल स्पेसिस. 3 कॅटेगरी आहेत. कुठल्या कुठल्या? अजून भरपूर आपल्याला कॅटेगरी बघायच्या आहेत, पण आत्तापर्यंत आपण 3 बघितलेत. थ्रेटन स्पेसिसच्या 3. एक्सटिंक्ट म्हणजे पूर्णपणे नाहीशी झालेली. इंडेंजर्ड म्हणजे नाहीशा होण्याच्या मार्गावरती असलेली. वल्नरेबल स्पेसिस म्हणजे काय? तर जी थोड्या दिवसात इंडेंजर्डच्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकते. ओके, या पद्धतीनं. सो द स्पेसिस दॅट लाईकली एंटर्स द एंडेंजर्ड कॅटेगरी आर कॉल्ड वल्नरेबल स्पेसिस. एक्झाम्पल वाईल्ड गोट. ओके, जंगली बकरी काल आपण बघितली ना हिंदीगिरी हिलमध्ये. वाईल्ड याक. ओके, बोरासिंगा, वाईल्ड ॲश. ऑल दीज आर द वल्नरेबल स्पेसिस ज्या इंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये जाऊ शकतात. त्याच्यानंतर रेअर स्पेसिस बघा. द स्पेसिस विथ स्मॉल पॉप्युलेशन विच आर नायदर इंडेंजर्ड नॉर वल्नरेबल आर कॉल्ड रेअर स्पेसिस. म्हणजे असं स्पेसिसचा ग्रुप्स, अशा स्पेसिस की ज्या नाहीशा होण्याच्या मार्गावरती पण नाहीत, मग छोटा ग्रुप आहे. द स्पेसिस विथ स्मॉल पॉप्युलेशन्स म्हणजे असा स्पेसिस की ज्यांचं पॉप्युलेशन कमी आहे, जे वल्नरेबल पण नाहीत आणि इंडेंजर्ड पण नाहीत. ओके, त्या कंटिन्यू राहणार आहेत कारण छोटं पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशन छोटं आहे त्यामुळे ते इंडेंजर्डमध्ये पण नाहीत आणि वल्नरेबलमध्ये पण नाहीत. त्याला म्हणायचं रेअर स्पेसिस. ओके, सो द स्पेसिस विथ स्मॉल पॉप्युलेशन विच आर नायदर इंडेंजर्ड नॉर वल्नरेबल आर कॉल्ड रेअर स्पेसिस. ओके, या पद्धतीने टोटल किती केलेले आहेत? 4 कॅटेगरीज केलेल्या आहेत थ्रेटन स्पेसिसच्या. थ्रेटन्ड स्पेसिसच्या टोटल 4 कॅटेगरीज केलेल्या आहेत. पहिली एक्सटिंक्ट म्हणजे पूर्णपणे नाहीशी झालेली. दुसरी इंडेंजर्ड नाहीशा होण्याच्या मार्गावरती असलेल्या. तिसरी वल्नरेबल अशा स्पेसिस की ज्या इंडेंजर्ड होऊ शकतात. आणि रेअर स्पेसिस म्हणजे काय? तर अशा स्पेसिसचं स्मॉल पॉप्युलेशन जे वल्नरेबल पण नसतं आणि इंडेंजर्ड पण नसतं कारण त्याचं पॉप्युलेशनच स्मॉल आहे ना, या पद्धतीनं. ओके, नेक्स्ट पॉइंट इज अप्रोचेस टू बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन्स. अप्रोचेस टू बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन्स त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा. कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इज डन बाय 2 मेथड्स. बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व करण्याच्या 2 मेथड्स आहेत. ओके, फर्स्ट मेथड इज इन सिटू कॉन्झर्वेशन्स. इन सिटू म्हणजे इन सिच्युएशन्स, त्याच्या ओरिजिनल सिच्युएशन्स म्हणजे कॉन्झर्व करायचं. फॉर एक्झाम्पल वाघ हा जंगलात राहतो ना, तर त्याला तो जंगलातच त्याला कॉन्झर्व करायचा. त्याला पिंजऱ्यात घालून जर पिंजऱ्यात कितीही त्याला तुम्ही जपला तरी तो जास्त दिवस जगू शकत नाही. मग जो वाघ आहे, सिंह आहे, जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत ते त्याला त्याच्या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह करायचे किंवा कॉन्झर्व करायचे. मला ह्याला म्हणायचं इन सिटू कॉन्झर्वेशन्स. एक्स सिटू आउट ऑफ सिच्युएशन्स, त्याच्या ओरिजिनल जागेवरून त्याला उचलायचं आणि दुसरीकडं दुसऱ्या कंडिशन्समध्ये नेऊन त्याला जगवायचं. त्याला म्हणायचं एक्स सिटू. इन सिटू म्हणजे इन सिच्युएशन, एक्स सिटू म्हणजे आउट ऑफ सिच्युएशन्स. इन सिच्युएशन म्हणजे त्याच्या ओरिजिनल हॅबिटॅटमध्ये, एक्स सिटू म्हणजे त्याच्या आउट ऑफ ओरिजिनल हॅबिटॅटमध्ये. सो बघा, अप्रोचेस टू बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इज डन बाय 2 मेथड्स. First one is the in situ conservation and second one is the ex situ conservation. In situ conservation मध्ये काय म्हटलंय बघा. नीटला याच्यावरती 100% प्रश्न असतो, आपल्याकडून लिहून घ्यायचं बॉन्डवरती. हे जे थ्रेटन स्पेसिस आहेत त्यांचं मिनिंग समजून घ्यायचं. त्याच्यानंतर हे बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनच्या मेथड समजून घ्यायच्या. ओके, CETला पण 100% प्रश्न विचारला जातो. हा टॉपिक जो आहे तो महत्त्वाचा आहे. 3 ते 4 प्रश्न आपल्याला विचारले जातात. समजलं? त्यामुळे एवढं समजावून सांगतोय. राईट. सो इन सिटू कॉन्झर्वेशन, इन सिच्युएशन कॉन्झर्वेशन आलं अलग लक्षात. आणि एक्स सिटू कॉन्झर्वेशन आउट ऑफ सिच्युएशन्स. सो इन सिटू कॉन्झर्वेशन बघा. इट इज द कॉन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ विदिन देअर नॅचरल हॅबिटॅट. आहे का? एखाद्या वाईल्ड लाईफला त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये कॉन्झर्व करायचं, त्याला म्हणायचं इन सिटू कॉन्झर्वेशन्स.
एक्झाम्पल्स कुठले आले? एक्झाम्पल्स आर नॅशनल पार्क्स, ओके, सँच्युरीज अँड बायोस्फिअर रिझर्वायर. ऑल दीज आर द इन सिटू कॉन्झर्वेशन्स. तुम्हाला असा प्रश्न पडला जाईल, विच ऑफ द फॉलोइंग इज मेथड ऑफ इन सिटू कॉन्झर्वेशन्स. त्यावेळेला तुम्हाला लिहिता यायला पाहिजे नॅशनल पार्क्स, सँच्युरीज अँड बायोस्फिअर रिझर्वायर्स, दीज आर द इन सिटू कॉन्झर्वेशन्स. नॅशनल पार्क म्हणजे काय? तर असं जंगल असतं की पूर्वी ते जंगल असतं, फक्त त्याला कॉन्झर्व केलेलं असतं, त्याला नॅशनल पार्क असं म्हणायचं. आणि आपल्याला फिरायला जागा दिलेली असते. फिरताना आपण बोंबलत त्या जंगलातनं फिरू शकत नाही. समज कुठनं वाघ येईल आणि उचलून येईल काही सांगू शकत नाही, कारण ते प्राणी त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्येच आपण हे केलेले आहेत ना, त्या एरियाला प्रोटेक्शन दिलेलं आहे. एवढंच ते असतं नॅचरली, फक्त त्या नॅचरल एरियाला आपण प्रोटेक्शन दिलेलं असतं. ओके, म्हणजे नॅशनल पार्क आले, सँच्युरीज आणि बायोस्फिअर रिझर्वायर्स, हे सगळे काय आले? इन सिटू कॉन्झर्वेशन. एक्स सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे काय बघा? इट इज द कॉन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ आउटसाइड देअर नॅचरल हॅबिटॅट. इट इज द कॉन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ आउटसाइड देअर नॅचरल हॅबिटॅट. म्हणजे वाईल्ड लाईफचं कॉन्झर्वेशन करायचं, पण कसं? आउटसाइड देअर नॅचरल हॅबिटॅट. त्याचं नॅचरल हॅबिटॅट सोडून मग काय येणार आहे? फॉर एक्झाम्पल झू. झू म्हणजे काय? बघितलंय तुम्ही झू, अलग लक्षात, ज्याच्यामध्ये प्राणी वेगवेगळे अरेंज केले जातात, झू. त्याच्यानंतर काय आलं? बॉटॅनिकल गार्डन्स. बॉटॅनिकल गार्डन्स आर द गार्डन्स वेअर दी डिफरंट प्लांट स्पेसिस प्रेझेंट इन आवर लोकल एरिया इज ग्रोन टुगेदर. बरोबर आहे, एकत्र आपण एकाच ठिकाणी उघडलं. सीड बँक. सीड बँक म्हणजे जसं पैशाची बँक असते तसं बियांची बँक असते, सीड बँक. बरोबर आहे. सीड बँकमध्ये पर्टिक्युलर एरियामध्ये सापडणाऱ्या सगळ्या प्लांटच्या सीड्स आपण गोळा करून ठेवू शकतो. सो झू, बॉटॅनिकल गार्डन्स अँड सीड बँक्स आर द एक्स सिटू कॉन्झर्वेशन्स. समजलं? पुढं, इथिकल बिलीव्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. इथिकल बिलीव्स म्हणजे नीतिमत्ता कशी असते? नीतिमत्ता अलग लक्षात, राईट. आपली जी नीतिमत्ता आहे त्याचा महत्त्वाचा रोल आहे ह्या कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये. सो इथिकल बिलीव्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. त्याच्यामध्ये बघा, सॅकर्ड स्पेसिस. ओके, सॅकर्ड स्पेसिस म्हणजे काय बघा? द ट्रॅडिशनली कॉन्झर्वड स्पेसिस ऑफ प्लांट अँड ॲनिमल ऑन रिलिजियस बिलीव्स आर कॉल्ड सॅकर्ड स्पेसिस. फॉर एक्झाम्पल काऊ. काय? धर्माच्या नावाखाली आपण ह्यांना प्रोटेक्शन करतो ना, अलग लक्षात. धर्माच्या नावाखाली वेगवेगळे धर्म आहेत, त्याच्या नावाखाली आपण त्यांना प्रोटेक्शन. फॉर एक्झाम्पल हिंदू धर्मामध्ये गायीला भरपूर महत्त्व आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्नेक, नागपंचमी करतो, नागपंचमी दिवशी नागाची पूजा. काऊ, ज्याला आपण गोमाता असं बरोबर आहे ना, हां, काऊ ज्याला आपण गोमाता असं म्हणतो आणि तिचं पूजन वगैरे करत असतोय, तिला भरपूर महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये. त्याच्यानंतर स्नेक, साप, मंकी, माकड, अलग लक्षात. बजरंगबली, एलिफंट, गणपती, तुळशी. तुळशीचं प्लांट घरासमोर असतं, तिचं पूजन करतो ना आपण. नीम, कडुलिंबू आहे का नाही, गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ते गोळामध्ये त्याची पानं खात असतोय. बनियन ट्री, वडाचं झाड. ही जी झाडं आहेत किंवा ही जी वनस्पती आहेत, आहे का नाही, ह्या ज्या वनस्पती आहेत किंवा ह्या प्राण्यांचं आपण कॉन्झर्वेशन धर्माच्या नावाखाली करतोय, अलग लक्षात. समजलं? याला म्हणायचं सॅकर्ड स्पेसिस. ओके. त्याच्यानंतर सॅकर्ड ग्रूव्ज म्हणजे काय बघा? ट्रॅडिशनली कॉन्झर्वड पॅचेस ऑफ फॉरेस्ट दॅट डेडिकेटेड टू लोकल डायटी आर कॉल्ड सॅकर्ड ग्रूव्ज. ओके. म्हणजे काय? तर देवराई आहे का नाही, देवारा, कडू, नागारा
बना भूत असताना आणि देवा बना, हे सगळे काय आले? सॅकर्ड ग्रूव्ज आले. ओके, म्हणजे असं कॉन्झर्व्ड पॅच ऑफ फॉरेस्ट ज्याला आपण काय म्हणतो? सॅकर्ड ग्रूव्ज. म्हणजे काही जे आहे ते देवाच्या नावाखाली जागा प्रोटेक्ट केली जाते, काही भूताच्या खाली, भूताच्या तिकडे जाऊ नका, तिकडे भूत आहे, लय डेंजर आहे, तिकडे गेलं की झपाटतं, तर तो एरिया हायपोथेटिकली आहे ना. आणि दुसरा देवाच्या नावाखाली, बरोबर आहे. म्हणजे असा फॉरेस्ट एरिया, सॅकर्ड ग्रूव्ज म्हणजे काय? तर असा फॉरेस्ट एरिया जो देवाच्या किंवा भूताच्या नावानं कॉन्झर्व्ड केला जातो. ऐका, आणि अशा स्पेसिस ज्या देवाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली कॉन्झर्व्ड केले जातात. मग अशा स्पेसिस ज्या देवाच्या किंवा धर्माच्या नावाखाली कॉन्झर्व्ड केल्या जातात त्याला म्हणजे सॅकर्ड स्पेसिस. बरोबर आहे. स्पेसिस म्हटलं मी. अशा स्पेसिस की ज्या देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली कॉन्झर्व्ड केल्या जातात त्याला म्हणायचं सॅकर्ड स्पेसिस. आणि सॅकर्ड ग्रूव्ज म्हणजे काय? तर असा फॉरेस्ट एरिया किंवा असा फॉरेस्ट एरिया पॅच की जो देवाच्या किंवा भूताच्या नावाखाली कॉन्झर्व्ड केला जातो. अलग लक्षात. मग आपल्याला एक मराठीमध्ये पिक्चर आहे भूत्या, त्या भूत्या त्याचं नाव मला माहीत नाही. हां, पक पकाक पिक्चर आहे ना. त्या पक पकाक या पिक्चरमध्ये जे नाना पाटेकर आहेत आहे की नाही, त्यांचा त्या कुटुंबावरती कुठला तरी इन्सिडन्स होतो आणि ते लोकांपासून लांब राहायला जातात आणि जंगलात एकटे राहत असतात. फार मोठे डॉक्टर असतात ते, ॲक्च्युली आयुर्वेदिक ट्रीटमेंट भरपूर चांगल्या पद्धतीनं करत असतात. पण एक राजकारणी घराणं त्यांच्या कुटुंबाबरोबर छळ करतं आणि मग तो जंगलात एकटे जाऊन राहतात ते. आणि कुठलीही व्यक्ती आपल्याला भेटू नये याच्यासाठी ते त्या एरियामध्ये भूत आहे या ठिकाणी अशी अफवा पसरवतात. त्यामुळे त्या फॉरेस्ट एरियाला लागूनच गाव असतं, पण कुठलीही व्यक्ती ती त्या फॉरेस्ट एरियामध्ये एंट्री करत नाही. आणि जरी केली तरी हे भीती दाखवतात त्यांना भूताची. असा एरिया आहे ना, बरोबर आहे ना. इट इज अ एक्झाम्पल ऑफ सॅकर्ड ग्रूव्ज. भूताच्या नावाखाली तो एरिया प्रोटेक्ट केलेला आहे. राईट. या पद्धतीने पुढे sacred landscapes. It is the traditionally conserved land area with its natural features. काय म्हटलं? ट्रॅडिशनली कॉन्झर्व्ड लँड एरिया विथ इट्स नॅचरल फीचर्स. त्याच्या नॅचरल फीचर्ससाठी तो जो लँड एरिया आहे तो कॉन्झर्व्ड केलेला असतो पूर्वीपासूनच. ओके. इन दिस एरिया ह्युमन ॲक्टिव्हिटीज अँड हंटिंग इज बॅन्ड. या एरियामध्ये मानवी कृत्य आणि हंटिंग म्हणजे शिकार ही बॅन्ड केली जाते. इट इन्क्लूड फॉरेस्ट, मग त्याच्यामध्ये जंगल असू शकतं, ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेश असू शकतो, रिव्हर म्हणजे नदी असू शकते, पॉन्ड्स म्हणजे तळ असू शकतं. एक्झाम्पल कोडाचड्री हिल्स ॲट कोलूर. राईट. कोलाचड्री हिल्स ॲट कोलूर. बिलिगिरी रंगनाथा हिल्स. ओके. बिलिगिरी रंगनाथा हिल्स. आय थिंक ऑल दीज प्लेसेस विच बिलॉंग्स टू द साऊथ इंडिया. राईट. त्यामुळं वाचायला आपल्याला प्रॉब्लेम येतोय. मराठीमध्ये असतं तर आपण धुळा केला असतं कधीच. ओके, समजलं. हे इथिकल बिलीव्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन द कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. आपली नीतिमत्ता, बरोबर आहे, किंवा आपला बिलीव्स, आपला विचार हे सुद्धा एक बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व करायला महत्त्वाचा रोल दाखवतात. त्याच्यामध्ये आपण बघितले सॅकर्ड स्पेसिस, सॅकर्ड ग्रूव्ज अँड सॅकर्ड लँडस्केप्स. बरोबर आहे. पुढं बायोडायव्हर्सिटी डिप्लेशन्स. राईट. बायोडायव्हर्सिटी डिप्लेशन्स म्हणजे काय बघा. द रिडक्शन ऑर लॉसेस ऑफ प्लांट अँड ॲनिमल ऑफ बायोडायव्हर्सिटी इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी डिप्लेशन्स. म्हणजे एखाद प्राणी किंवा वनस्पती यांचं पॉप्युलेशन कमी होतं किंवा त्यांचा लॉस होतो, याला म्हणायचं बायोडायव्हर्सिटी
डिप्लेशन्स. जसं ओझोन डिप्लेशन म्हणजे ओझोन लेअर नष्ट होतो, तसं बायोडायव्हर्सिटी डिप्लेशन्स म्हणजे काय, तर एखाद्या पर्टिक्युलर रिजनमध्ये राहणारे जेवढे सगळे प्लांट आहेत आणि ॲनिमल्स आहेत ते त्यांचा नंबर कमी होतो, त्याला म्हणायचं बायोडायव्हर्सिटी डिप्लेशन्स. ओके. इट कॉजेस ड्यू टू नॅचरल डिझास्टर अँड ह्युमन ॲक्टिव्हिटी. ते का घडतं, तर नॅचरल डिझास्टर्स, नैसर्गिक आपत्ती किंवा ह्युमन ॲक्टिव्हिटी, मानसिक कृत्य. ह्या जगात एकमेव अशी नालायक स्पेसिस आहे जी बाकीच्या इतर प्लांट आणि ॲनिमलच्या स्पेसिसला त्रास देते, ती म्हणजे माणूस. नाहीतर कुठलाच प्राणी असा नाही की उगाच त्रास देणार आहे. समजलं. पण एकमेव अशी नालायक स्पेसिस आहे होमोसॅपियन, हे सगळ्यांना त्रास देते. कुठलंही प्लांट असेल ॲनिमल असेल. बघा की बागेत गेलाय फिरायला, जाता आता एखादं पान घ्यायचं, तोडायचं आणि ते हे करायचं. त्या प्लांटला ते लीफ तयार करायला किती एनर्जी लागते याचा विचार करत नाही. इन्क्लुडिंग मी सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे ना, माझी काही वेगळी स्पेसिस नाही. समजलं. लक्षात ठेवायचं. नाहीतर कुठलीही अशी स्पेसिस नाही की ती इतर स्पेसिसना त्रास देणार आहे. समजलं. पण हे बायोडायव्हर्सिटी डिप्लेशनचं रिझन काय, इट कॉजेस ड्यू टू नॅचरल डिझास्टर अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज. का घडतं, नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळं आणि ह्युमन ॲक्टिव्हिटी म्हणजे मानवी कृत्यामुळं. ओके. मग बघूया ऑर्थोपोसेंट्रिक कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी डिप्लेशन्स. ऑर्थोपोसेंट्रिक कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी डिप्लेशन्स म्हणजे काय बघा. द कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी डिप्लेशन्स ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटी इज कॉल्ड ऑर्थोपोसेंट्रिक कॉजेस. म्हणजे ज्या वेळेला बायोडायव्हर्सिटी नष्ट ही मानवी कृत्यामुळे होते त्यावेळेला त्याला म्हणायचं ऑर्थोपोसेंट्रिक कॉजेस. दीज आर, मग ते कुठले आहेत, अर्बनायझेशन, शहरीकरण. दुसरा एक्सपान्स ऑफ ॲग्रिकल्चर, शेतीसाठी जागा वाढवायची आहे का नाही. ऑलरेडी आपल्याला सवय आहे बांध करून करून दुसऱ्या जागा वाढवायची. मग इकडे जर फॉरेस्ट एरिया असेल तर हो म्हणून रेटायचे. ओके. त्याच्यानंतर थर्ड डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे जंगल तोड. त्याच्यानंतर फोर्थ पोल्युशन म्हणजे प्रदूषण. पाचवा ॲसिडिफिकेशन ऑफ सॉईल अँड वॉटर. ॲसिडिफिकेशन ऑफ सॉईल अँड वॉटर माणूसच करतो आहे की नाही. ऊसाचं पीक लावलं की पूर्ण रात्रभर पाणी सोडायचं, दुसऱ्या दिवशी जाऊन बघायचं कोणा शेतात पाणी गेलं इथे. सो ॲसिडिफिकेशन ऑफ सॉईल अँड वॉटर. ओके. सॉईलची ॲसिडिफिकेशन करायचं आणि वॉटर एक्सेस वॉटर द्यायचं. ओके. त्याच्यानंतर सॉईल इरोजन. सॉईल इरोजन म्हणजे मातीची धूप किंवा काय म्हणूया आपण त्याला, झीज, जमिनीची झीज. ओके. मायनिंग ॲक्टिव्हिटीज, खाणकाम आणि डेझर्टिफिकेशन्स. ओके. ऑल दीज आर द ऑर्थोपोसेंट्रिक ॲक्टिव्हिटीज बाय मॅन. समजलं. सो द कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी डिप्लेशन ड्यू टू ह्युमन ॲक्टिव्हिटी इज कॉल्ड ऑर्थोपोसेंट्रिक कॉजेस. आणि हे सगळे आपण जे 8 बघितलेले आहेत ते ऑर्थोपोसेंट्रिक कॉजेस आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडू शकतो एंड लिस्ट द ऑर्थोपोसेंट्रिक कॉजेस, त्यावेळेला प्रश्न तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ओके. मग आता त्याच्यामध्ये प्रत्येक ऑर्थोपोसेंट्रिक जे डिटेल दिलेलं आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात.